ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಓರ್ನ ಜಿಹಾದಿಗಳಿಂದ ಅತ್ಯಂತ ಹೀನ ಕೃತ್ಯದಿಂದ 22 ವರ್ಷದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಸಾವು. ಉರನ್ ಎನ್ಐ ಶಾಲೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ವಾಸವಿದ್ದ ಯಶಶ್ರೀ ಶಿಂದೆ ಎಂಬಾಕೆಯನ್ನ ಉರನ್ ಪಟ್ಟಣದ ಕೋಟ್ನಾಕ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬಂಕ್ ಬಳಿ ಅಪರಿಚಿತ ಜಿಹಾದಿಗಳು ಚಾಕುವಿನಿಂದ ಆಕೆಯ ದೇಹದ ಅಂಗಾಂಗಗಳನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ಬರ್ಬರವಾಗಿ ಹತ್ಯೆಗೈದಿರುವ ಹೀನಾಯ ಕೃತ್ಯವೊಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲೇ ನಡೆದಿದೆ. ಈಗ ಆಕೆಯ ಮೃತದೇಹ ಇಂದಿರಾ ಗಾಂಧಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಡಲಾಗಿದೆ. ಆಕೆ ಗುರುವಾರ ನಾಪತ್ತೆಯಾಗಿದ್ದಳು. ನಿನ್ನೆ ಶುಕ್ರವಾರ ರಾತ್ರಿ ಆಕೆಯ ಶವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪತ್ತೆಯಾಗಿದೆ. ಊರನ್ನ ಪಟ್ಟಣದ ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರು ಈ ಹುಡುಗಿಯ ಪರವಾಗಿ ನಿಲ್ಲಬೇಕು. ಇಂತಹದೇ ಕೃತ್ಯ ಬೇಲಾಪುರದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ನಡೆದ ಅಕ್ಷತಾ ಮಹಾತ್ರೆ ಎಂಬಾಕೆಯ ಹತ್ಯೆದ ಘಟನೆ ವಿರುದ್ಧ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ನಾಗರಿಕರು ಎದ್ದು ನಿಲ್ಲಬೇಕು. ಸೀಮಾ ಅನಂತ ಘರತ್ ಅವರು ಮಾತನಾಡಿ, ಇಂತಹ ಕೃತ್ಯಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಇನ್ನಾದರೂ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶದ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಇಂತಹ ಕೃತ್ಯಗಳನ್ನು ನಡೆಯದಂತೆ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದರು. ताईला टॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे. आणि ह्याला शब्दच सुचत नाही, कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत. राक्षस असे नव्हते, राक्षस बलात्कारी नव्हते, पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे. ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं, त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत. तर माझी समस्त हिंदू बांधवांना विनंती आहे की आज आपल्या 14-14 वर्षाच्या मुली यांच्यासोबत पळून जात आहेत, त्या जिहाद्यांसोबत यांच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत आणि कुठे ना कुठेतरी यांना मुस्लिम बनवलं जात आहे. तर महाराष्ट्र सरकारला अजून किती डेटा हवा आहे लव जिहादच्या केसेसचा? महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण, अवैध धर्मांतरण बंदी कायदा कधी येणार? अजून किती केसेस हवे आहेत? आमच्याकडे काही डेटा आहे, आम्ही तुम्हाला देऊ का? महाराष्ट्र सरकार कधी जागा होणार? आणि महाराष्ट्र सरकार जागा होईल नाही होईल, मला म्हणायचं आहे की हे हिंदू कधी जागे होणार? आज आपल्या मुलींचे तुकडे होत आहेत, उरणसारख्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी. तर हे तुकडे होत असताना आपल्या मुली आपण तुकडे होण्यासाठी वाढवलेले आहेत का? जन्माला घातलेले आहेत का? आपल्या मुलींवर आपलं लक्ष आहे का? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण कुठे ना कुठेतरी प्रबोधन करूच. पण मला म्हणायचं आहे की ह्या वडिलांचा चेहरा पहा तुम्ही. या ताईवर अन्याय झालेला आहे. या ताईला न्याय देण्यासाठी आणि दाऊद शेख नावाच्या या जिहाद्याला फाशी होण्यासाठी आपण सर्व उरणकर रस्त्यावर उतरले पाहिजे. आणि लवकरच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल की ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी, योग्य ती कारवाई होण्यासाठी, योग्य तो प्रशासनाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण समस्त उरणकरातील हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरलो पाहिजेत. आणि इथे काही नरेटिव्ह सेट केले जात आहेत, जेणेकरून तो काय बोलतात, आजकाल ते नरेटिव्ह सेट समोर येतात, म्हणजे की तो पागल आहे, त्याची मानसिक रुग्ण आहे किंवा ड्रग्स घेत होता, फलाना फलाना डिंका, असे नरेटिव्ह सेट केले जातात. ते असले नरेटिव्ह आम्ही चालून घेणार नाही. ही शुद्ध लव जिहादची घटना आहे. एक हिंदू मुलीला मुस्लिम करण्यासाठी प्रेम केलं जातं आणि प्रेम फसलं, प्रेमामध्ये अडथळे निर्माण झाले की मग हत्या करायची किंवा ब्लॅकमेलिंग करायची किंवा देशाबाहेर कुठेतरी विकायचं. सो कुठे ना कुठेतरी ह्या घटना लवकरात लवकर थांबल्या पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रामध्ये अवैध धर्मांतरण बंदी, जे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कायदा आलेला आहे, तो देखील आला पाहिजे. पण माझी उरणकरांना आणि आसपास राहणाऱ्या रायगडमधील आणि नवी मुंबईमधील हिंदू बांधवांना विनंती आहे की आपण एक जागृती करण्यासाठी आणि ह्या दाऊद शेख नावाच्या जिहाद्याला फाशी होण्यासाठी एक व्यापक आंदोलन उभं करणार. ब्युरो रिपोर्ट राजू मुंडे, भारत वैभव न्यूज, ओरन्न, महाराष्ट्र. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.